नमस्कार. एक प्रश्न विचारू का? तुम्ही कधी एखाद्या माणसाला पाहिलंय का, जो दिवसभर काम करतो तरीही थकलेला वाटत नाही, आणि दुसरा एखादा ज्याच्याकडे वेळही आहे, पैसा देखील आहे, पण चेहऱ्यावर समाधानच दिसत नाही? असं का होतं बरं? कारण माणसं फक्त श्वास घेऊन जगत नाहीत, तो कशात तरी मनापासून रमला तरच खऱ्या अर्थाने जगतो. घड्याळाचे काटे पुढे सरकत असतात, पण काही लोकांसाठी प्रत्येक दिवस सारखाच असतो. उठायचं, काम करायचं, जेवायचं, झोपायचं आणि पुन्हा तेच. हळूहळू आयुष्य चालू राहतं, पण जगणं मात्र थांबतं. या उलट काही लोकांकडे पहा. कुणी मोकळ्या वेळात बासरी वाजवतो, कुणी मातीपासून सुंदर वस्तू बनवतो, कुणी झाडं लावतो, कुणी जुन्या पुस्तकांचा संग्रह करतो, कुणी मुलांना शिकवण्यात आनंद शोधतो. या गोष्टी त्यांना श्रीमंत बनवत नाहीत, पण त्यांचं आयुष्य समृद्ध करतात. खरं तर माणसाला रोज आनंद देणाऱ्या गोष्टी फार मोठ्या नसतात, त्या साध्या असतात, पण मनाला जिवंत ठेवतात. जर आयुष्यात फक्त जबाबदाऱ्याच असतील आणि मनाला आवडणारं काहीच नसेल, तर आयुष्य ओझं वाटायला लागतं. म्हणून प्रत्येक माणसानं स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा: मी शेवटचं कधी एखाद्या गोष्टीत इतका रमली होती की वेळ कसा गेला हेच कळलं नाही. जर उत्तर आठवत नसेल, तर कदाचित आता स्वतःसाठी काहीतरी नवीन शोधण्याची वेळ आली आहे. वय काहीही असो, छंद सुरू करायला कधीही उशीर होत नाही. गाणं, लेखन, वाचन, चित्रकला, शेती, प्रवास किंवा फक्त रोज निसर्गात 10 मिनिटं शांत बसणं मनाला जे जिवंत ठेवतं तेच आयुष्याला रंग देतं. लक्षात ठेवा, काम पोट भरतं, पण आवड मन भरतं. म्हणूनच मला असं वाटते, कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. बस आजसाठी इतकंच. जाता जाता एवढंच सांगेन, ज्याच्या आयुष्यात रमण्यासारखं काहीतरी असतं त्याला सुख शोधावं लागत नाही, सुख स्वतःहून त्याच्याकडे येतं. धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन विषय घेऊन लवकरच. तोपर्यंत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ.